मोहोने शहराला वादळी वाऱ्याचा तडाखा। दिनांक 7 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान अचानकपणे धडकलेल्या वादळी वाऱ्याने संपूर्ण कल्याण तालुक्यात काही काळ हैदोस घातल्यामुळे आणि अचानक उद्भवलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत होते। या वादळी वाऱ्याचा तडाखा कल्याणसह मोहोने, अटाळी, आंबिवली, टिटवाळा या शहरांना बसला। वाऱ्याची तीव्रता इतकी भयानक होती की मोहोने शहरातील 150 वर्ष जुनी असलेली अवाढव्य झाडे वाऱ्याच्या तडाख्याने मुळासकट उन्मळून पडली, तर बऱ्याच ठिकाणी विजेचे लोखंडी खांब पूर्णपणे वाकले गेले, तर सिमेंटच्या खांबांना तडे जाऊन सर्व्हिस वायर्स तुटल्या। मोहोने शहरातील राहुल नगर रस्त्याच्या कडेला असलेल्या 40 वर्षे जुने लिंबाचे झाड मुळापासून कोसळल्याने विजेचे खांब पूर्णपणे वाकले गेले। सोमनाथ निमुणकर, माळीअप्पा यांच्या सिमेंट पत्रे असलेल्या घरावर एमएससीबी पोलचा एसटी गच्चूक पडल्याने घराचे पत्रे फुटले। सुदैवाने गच्चू पत्र्यात अडकल्याने अनट टळला। झाड पडल्यामुळे आजूबाजूच्या काही घरांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले। सदर घटनेची माहिती नागरिकांनी प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक राहुल कोट यांना कळवतात। राहुल कोट यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन कार्यालयाशी संपर्क करून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या सहाय्याने झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला, परंतु विजेचे खांबांची दुर्दशा झाल्याने राहुल नगर परिसरातील नागरिकांना वीजपुरवठ्यापासून वंचित राहावे लागले। संपूर्ण मोहोने शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला। संतोष निरभवनिया, IB7 न्यूज, मोहोने, कल्याण। IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।